पाहिलत ना, अगदी कमी वेळामध्ये आणि कमी साहित्यामध्ये आपण ही हटके पद्धतीची बिर्याणी बनवली। फक्त व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टी लक्षात घ्या की चिकन शिजवत असताना त्यामध्ये जेवढा तांदूळ घ्याल त्याच्या दुप्पट पाणी घाला, म्हणजे तुमच्या बिर्याणीचा भात अजिबात चिकट होणार नाही, एकदम मौसूद आणि मोकळा मोकळा असा तयार होईल। बाकी व्हिडिओमध्ये मी ज्या छोट्या छोट्या टिप्स सांगितल्या आहेत त्या जरूर फॉलो करा, म्हणजे तुमची बिर्याणी देखील आहे अशी सुंदर आणि छान तयार होईल। आणि मी खात्रीशीर सांगते की ही बिर्याणी चवीला अगदी भन्नाट लागते, त्यामुळे नक्की ट्राय करून बघा आणि ट्राय करून बघितल्यानंतर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की कशी